जागतिक क्षयरोग निर्मूलन दिनानिमित्त आज आयुष्मान आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीद येथे समुपदेशन शिबिर. जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन यानिमित्त आज रोजी आयुष्मान आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीद येथे समुपदेशन शिबिर संपन्न करण्यात आले. क्षयरोग निर्मूलनाचे टीबी मुक्त भारत उद्दिष्ट. भारत सरकारने 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी सरकारने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत, जसे क्षयरोग तपासणी आणि उपचारांची सोय वाढवणे, क्षयरोगाबद्दल जनजागृती करणे, क्षयरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य सेवा मजबूत करणे, खासगी दवाखान्यांनाही क्षयरोगी आढळल्यास त्याची माहिती आरोग्य खात्याला द्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत. आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना क्षयरोगाबद्दल जागरूक करू शकतो. आपण क्षयरोग निर्मूलनासाठी टीबी मुक्त भारत सुरू असलेल्या योजनांमध्ये सक्रियपणे सहभागी होऊ शकतो. क्षयरोग प्रतिबंधासाठी योग्य आहार, व्यायाम आणि स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक आहे. निष्कर्ष असा आहे, क्षयरोग टीबी हा एक गंभीर आजार आहे, पण तो टाळता आणि बरा होऊ शकतो. आपण सर्वांनी एकत्र येऊन क्षयरोग निर्मूलनासाठी टीबी मुक्त भारत काम केले तर आपण 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत बनवू शकतो, असे आवाहन आपल्या मातृभाषेत डॉक्टर हिरा पावरा यांनी यावेळी समुपदेशनात सांगितले. आरोग्य विभागातील जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर सोनिया बागडे मॅडम, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसन्न कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडी डॉक्टर राकेश पावरा, वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक धनराज पवार, वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक छत्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर हिरा पावरा यांनी मातृभाषेत व आरोग्य सहाय्यक मनोज पगारे यांनी क्षयरोगाबद्दल सखोल माहिती, आरोग्य विभागातील उपक्रम व विविध शासकीय योजना, लाभ व प्रतिज्ञा घेण्यात आली. आयुष्मान आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीद अंतर्गत येणारे गावपाड्यावरील नागरिक, महिला, गरोदर महिला यांची उपस्थिती होती. पूजा मरळे, आरोग्य सहाय्यक मनोज पगारे, आरोग्य सहायिका मंगला वाडिले, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी एच. चितोडकर, सर्व आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, गट प्रवर्तक, आशा सेविका आदी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.